नाउ वी लर्न कंट्रोल स्टेटमेंट. ठीक आहे. Control statement we use for controlling the logic. So control statement have two types. First one condition and second one looping, right? So condition have four types. If else, third is else if, and fourth switch. Okay, so first मध्ये आहे लूपिंग मध्ये for loop, second is while loop, and third is do while loop. So first today we learn if and if else concept. Okay, write down झाला की सा. So first today we learn if else concept. If we use for checking the conditions. Okay, for example आपण जरा syntax बघूयात if चा. If condition, सपोज जर if ची कंडिशन ट्रू झाली तरच काय करणार आहे आपण if च्या ब्लॉक मध्ये जाणार आहोत. जर कंडिशन फॉल्स झाली तरच काय करणार आपण else च्या ब्लॉक मध्ये येणार आहोत. ठीक आहे. हा, सो कंडिशन्स म्हणजेच काय. फॉर एक्झाम्पल आपण लाईक अशा कंडिशन चेक करायचो 2 = 2 आहे का, किंवा हा, किंवा नेम आपलं सेम आहे का आपण असं चेक करू शकतो. तर ही कंडिशन ट्रू आहे का, नाहीये. आपण एल्स मध्ये जाऊन काहीतरी त्याला आउटपुट प्रिंट करणार आहोत. ठीक आहे. सपोज मी माझ्या क्लासची कंडिशन ठेवली की 12th पास असेल मुलगा आणि 18 इयर्स कम्प्लीट असेल तरच काय झालं पाहिजे, तो क्लासमध्ये आला पाहिजे. अशा टाईपचे कंडिशन देण्यासाठी आपण काय करतो, इफ एल्स यूज करतो. आता कंपनीमध्ये काय असलं कंडिशन नाही देत आपण की 12th पास झाला पाहिजे किंवा काय. तिथे आपल्याकडे शीट्स असतात, ते शीट्स मॅचिंग झालं पाहिजे, किंवा काही त्यांनी लॉजिक दिलं असेल ते लॉजिक मॅच झालं पाहिजे, ते कंडिशनमध्ये त्या बसलं पाहिजे, तरच आपण ते काय करू शकतो, पुढचा कोड पार्ट यूज करू शकतो. दॅट्स वाय वी यूज इफ एल्स कंडिशन. सो नाउ वी लर्न बेसिक एक्झाम्पल फर्स्ट. सो मी यूज करते C++. सॉरी. So my question is, accept 2 number from user and check max number. राईट. सो मग माझा कोड आपला कोड कडून स्टार्ट होतो. हॅश इथे कमेंट येण्यासाठी // वापरणार आहोत आपण. ठीक आहे. आणि इथे येईल stdio.h. देन मी इथे यूज करते मी मेन. देन मी ते 2 नंबर युजर कडून ऍक्सेप्ट करणार आहेत, A,B. असे 2 व्हेरिएबल घेतले मी. ते प्रिंटएफ मध्ये 2 मेसेज देते, एंटर 2 नंबर, आणि स्कॅनएफ मध्ये मी युजर कडून डेटा ऍक्सेप्ट करते %d ऍड्रेस ऑफ A, ऍड्रेस ऑफ B. सेमीकोलन ती लाईन काय केली मी क्लोज केली. देन आपण इथे आता यूज करूयात इफ मीन्स वॉट, जर तर. इफ कंडिशन आर ट्रू देन वी विल गो इनसाइड इफ ब्लॉक, अदरवाइज वी विल गो एल्स ब्लॉक. ठीक आहे. A>B मला मॅक्झिमम नंबर चेक करायचा आहे. असं काय नाही की ग्रेटर साईन द्या, तुमच्यावर डिपेंड की तुम्हाला कुठल्या साईन नुसार तो मॅक्झिमम. इक्वलने आपला मॅक्झिमम चेक होईल का नंबर, नाही होणार. आपल्याला चेक करायचं की दोन्ही मधला मॅक्झिमम नंबर कोणता आहे. ठीक आहे. हो. सो प्रिंटएफ मध्ये मी टाकते A इज ए मॅक्स नंबर. इथे कुठलाही मेसेज दिला तरी चालेल, पण रिगार्डिंग आपला कोडच असावा. एल्स घेते मी ते आणि ते प्रिंटएफ मध्ये टाकते B इज ए मॅक्स नंबर. ठीक आहे. सो मी रन करते हा कोड. इथून एक्झिक्यूट मध्ये जाते, कंपाईल अँड रन. सेव्ह नसेल की तिथून सेव्ह करू शकता तुम्ही. इफ
देन 1.c ने मी सेव्ह करते. सो we take two numbers from user 34 enter 78. सो आपला ह्या दोन्ही मधला मॅक्झिमम नंबर कोणता आहे 78 आहे. आता आपल्याला पण माहिती आहे की मॅक्झिमम नंबर कोणता आहे, पण आपल्याला युजिंग काय करायचं होतं लॉजिक लावून ते आपल्याला आउटपुट प्रिंट करायचं होतं. पाठीमागचं आउटपुट किंवा लॉजिक कसं असणार आहे ह्या पद्धतीचं असणार आहे. ओके, क्लिअर इफ एल्स कन्सेप्ट काय वर्क करतं ते.